केमिकल वापरलं थोडंसं, पण मग उद्या यावर्षी भरपूर पाऊस आला त्याच्यामुळे थोडंसं फंगस जास्त होती यावर्षी. त्याच्यामुळे आम्ही बुवा उद्या का आपला फेल्युअर होऊ नये किंवा काही कीटकनाशक जास्त प्रादुर्भाव होऊ नये याकरता आम्ही तर आज 3 महिन्यानंतर आजची पोझिशन फार अतिशय म्हणजे 50-60% माझ्या मते अच्छा अतिशय त्याचा फायदा आहे की नंबर ऑफ ल्यूज त्या झाडाचे वाढले, अच्छा जे काही फळं आहे त्याची साईज चांगली आहे. अच्छा हा जो आजचा जो आमच्या भागात आमच्या विदर्भात जो बॅक्टेरिया म्हणजे फंगसनं जो गड सुरू आहे या शेतात एकही संत्र खाली नाही, एकही नाही, एकही नाही. एकही. हा सर्वात महत्वाचा. सगळ्यात काही महत्वाचं. झाडं काही फळं या झाडावर आम्हाला पिवळे दिसून राहिले. तिचं मी परीक्षण केलं की ते न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे यस किंवा यस वातावरणात थोडा बदल झाल्यामुळे ते पिवळे होऊन खाली पडून राहिले. म्हणजे बरोबर. झाडावर पिवळे दिसून राहिले पण खाली एकही झाड नाही. मला असं वाटतं की जैविकवर जर आपण भर दिला तर मला असं वाटतं की शेतकऱ्याचे उद्या बरं. चांगले दिवस जसं येतील, असं मला काकाजींनी वाटतं. म्हटल्याप्रमाणे की हे 4 वर्ष यांचं जे बगीचा आहे अगरवालजीचा हे करत होते, तर या 4 वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये तुम्हाला काय फरक असा जाणवतो? ते 4.25 वर्ष वायात गेले. आता जो हे 3 महिने हातात आले हे अमृत भेटलं झाडाले. ऑक्सिजन वायू सगळ्या जगाले देते ते. बरोबर. तर माणसाले काय जुनी घालणार. राईट राईट राईट. हा हा. मी खरं सांगा खरं कायले खोटं कायले बोलतो हो, मी. हो. फाशीवर त्याला म्हणजे बोधरे देऊ टांग. बरं, आता आजूबाजूचे जे काही बगीचे आहेत तुमच्या आजूबाजू ज्यांनी आपलं प्रोडक्ट वापरलं नाही काहीच कामाचे नाही. आता यायच्या त्यांची गळ कशी आहे? गळ गळ खूप आहे. आता यायच्या वावरात गेलो मी, यायच्या वावरात काहीच गळ नाही. हे तर आपलं प्रोडक्ट यूज करत आहेत ना लहान सर, खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ गेल्या 6 वर्षापासून आपलं प्रोडक्ट यूज करत आहेत. त्या याच्या धान्याचं सोनाराचं सरे झाडं खाली येऊन राहिले. याच्यापेक्षा झाडं काय डोम पडलेला आहे पण माल सरा खाली येऊन राहिला. मी गेलतो आता परवाच्या दिवशी. अच्छा. मला ह्या धंदाच आहे. 12 वर्षाचा होतो त्यापासून मला शेतीचा धंदा. कोण बोलतो? हाँ अग्रवाल जी, तुम्हाला काय असं आपको क्या कैसा लगता है अग्रवाल जी? मेरे को तो बहुत चेंजेस लग रहे हैं अभी. मतलब 3-4 महीने पहले जो कंडीशन थी पेड़ों की, जैसा हमने आपको बोला था कि नहीं भैया हम आपके जो झाड़ है वो क्लियर कर डालेंगे, वो उसके मुताबिक मेरे को बहुत सेटिस्फेक्शन है उसका. है ना? हाँ हाँ बहुत ज्यादा. क्योंकि क्या है, जब मैं 4 महीने पहले आता था हाँ पापा के साथ में आता था हाँ हाँ तो हाँ. हमारा मन नहीं होता था बगीचे में घूमने का, क्योंकि वो जो कंडीशन पहले थी अच्छा अच्छा. बहुत अच्छी थी. बाद हाँ. में एकदम खराब हो गई थी. हाँ. लेकिन वो डबल से लौट आ गई ऐसा लग रहा है मेरे को. है ना? पहले जैसा बाहर खेत में आ गई. हाँ. और अब पत्ते भी बहुत आ गए पेड़ पे और फल की साइज भी अच्छी बड़ी लग रही है. फल की साइज बहुत अच्छी है, पत्ती की और फल की साइज जबरदस्त है साइज भी बड़ी लग रही है और बहुत डेवलपमेंट क्लीन है बिल्कुल. पूरा झाड़ अपना जो है ना वो क्लीननेस है बिल्कुल, क्लीन लग रहा है एकदम. क्लीन लग रहा है. और पप्पा क्या बोल रहे हैं अभी? पप्पा आपके पापा पप्पा तो अभी अंदर आए नहीं, वो घास के जो थोड़ा उनको प्रॉब्लम होती है, लेकिन वो आने के बाद में 100% बहुत Satisfaction होगी. आपण डीम झाडाखाली उभा आहो. याच्यापेक्षा 300 झाडं जास्त अति आहेत. हे खूप दुरुस्त आहेत. अच्छा, आपण डीम झाडाखाली आहो. ज्या झाडानं मार खाल्ला होता त्या झाडाखाली. अभी जैसा आपको जो भी प्रोडक्ट अपन ने जो प्रोडक्ट यूज किया अभी बायोफिट ब्रांड का, तो आपका यानी सेटिस्फेक्शन है अभी? बहुत ज्यादा सेटिस्फेक्शन एकदम है हमको. और हम आगे यही कंटिन्यू करने वाले हैं. वेरी इसके गुड, अलावा दूसरा कोई हम ये करने नहीं वाले हैं. वेरी गुड, वेरी हमको गुड. बहुत समाधान है इसमें. ठीक है, थैंक यू, धन्यवाद थैंक यू. धन्यवाद धन्यवाद, थैंक यू वेरी मच.